ते नेमकं कोणतं भाग्य देतात हा माझा प्रश्न आहे. संत भाग्यवान करतात म्हणजे भाग्याचे काही प्रकार आहेत. पहिलं योगाचं भाग्य आहे, दुसरं मोक्षाचं भाग्य आहे, तिसरं धनाचं भाग्य आहे, चौथं सत्तेचं भाग्य आहे. कोणतं भाग्यवान करतात? पहिलं कोणतं भाग्य सांगितलं तुम्हाला? योगाचं भाग्य आहे. योगाचं भाग्य मिळणं सोपं नाही, त्याची एक प्रक्रिया आहे, ती आम्हाला जमणं शक्य नाही. सांगूच का? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशी 8वी अवस्था म्हणजे समाधीची अवस्था आहे. त्यामध्ये 2 समाधी आहेत. समाधी वेगळी आणि कीर्तनातली झोप वेगळी आहे बरं का, दोन्हीमध्ये हे करू नका. समाधीत 2 प्रकार आहेत. सविकल्प समाधी वेगळे, निर्विकल्प समाधी वेगळे. सविकल्प समाधीत 4 दोष आहेत: लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद. कषायात 2 प्रकार आहेत, बाह्य कषाय आणि आंतर कषाय. असलं जर संध्याकाळी 10:30 वाजता सांगायचं म्हटलं तर तुम्ही समाधीत जाल. त्याच्यामुळं असलं भाग्य संत देत नाही. आम्हाला जे जमेल तसं भाग्यवान संत आम्हाला करतात. त्यामुळं योगाचं भाग्य सोपं नाही. महाराजांचंच प्रमाण आहे, योगाचे ते भाग्य क्षमा, योगाचे ते भाग्य क्षमा. मग योगाचे ते भाग्य. आणि इंद्रियांचं दमन जर करता आलं तर मग योग भाग्य घरा येते, सर्व सिद्धी चालत. योगाचं भाग्य ते आम्हाला देत नाही. दुसरं भाग्य तुम्हाला सांगितलं कोणतं? धनाचं भाग्य, सामान्य धन. एक सांगू का? ज्याच्याकडे धन आहे त्यालाच मान आहे बरं का. ज्याच्याकडे धन आहे त्यालाच मान आहे. एखादी मोठी सभा भरलेली असेल, अक्कल शून्य माणूस आहे पण पाठीत धन भरपूर आहे. हजारो शेकडो कोटींची, लाखो रुपयांची संपत्ती असेल, काहीही अक्कल नसेल आणि त्यानं जर मत मांडलं तर गाव त्याच्या मताचा आदर करतो. अक्कल काहीच नाही. पण एखादा कितीही अक्कलवान माणूस असेल, बुद्धिवान माणूस असेल, त्यानं चांगलं जरी सांगितलं आणि धन जर नसेल, फाटका असे लोक म्हणतात तुला काय कळतं, बस खाली. असं आहे का नाही? असंच आहे महाराज. अहो बहीण सुद्धा असेल, महाराज सांगतात जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. मोठा धंदा असेल तर बहीण सुद्धा दादा म्हणते, आणि धंदा जर निघून गेला तर दाद्या म्हणते. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या वचनाला मान आहे. घरातले सगळे त्याला मान देतात जर त्याच्याकडे धन असेल तर. माता पिता बंधू जन,
माता पिता बंधुजन सर्व मानिते वचन, त्याचं वचन मानतात. पण हे सामान्य धन आहे. सामान्य धनाची अपेक्षा संत करत नसतात. धन मान बळे नाठ घेसी देवा, मृत्यू काळी देवा कोण आहे, मृत्यू काळी देवा. सामान्य धन मृत्यूच्या काळातून सोडवत नाही. सामान्य धनाचं भाग्यवान संत आम्हाला करत नाहीत. पुढचा भाग्याचा प्रकार आहे मोक्षाचा. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दुःख नाश आणि त्याच्यानंतर जे भाग्य मिळतं त्याला मोक्षाचं भाग्य असं म्हणतात. पण ते सुद्धा भाग्य ते देत नाहीत. ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. मोक्ष रेखे आला भाग्ये विनत, मोक्ष रेखे आला भाग्ये विनत, भाग्ये विनटला. तोही भाग्यवान करत नाही. नीट ऐका, ते आमच्याकडे धनच देतात पण असं धन देतात की ते जन्मोजन्मी आमचं कल्याण करतात. नीट ऐका, असं धन देतात की आमच्या दोन पद्धतीचा वंश आहे. नीट ऐका, आमच्याकडे दोन पद्धतीचा वंश आहे. एक तर आईचा वंश आहे आणि दुसरा वडिलांचा वंश आहे. या दोन्हीच्या संयोगातून आमचा जन्म आहे. असं धन देतात की आईच्या सर्व पिढ्यांचा उद्धार ते धन मिळाल्यानंतर व्हावा आणि वडिलांच्या पिढ्यांचा सर्व पिढ्यांचा उद्धार ते धन मिळाल्यानंतर व्हावा. असं सर्वश्रेष्ठ धन आम्हाला देतात. आपण तुकोबारायांना विचारू, महाराज त्या धनाचं नाव काय? आम्हाला सांगा, त्या धनाचं नाव काय आहे? पांडुरंगा.